कॅलरी डेफिसिट, तर जे तुमचे मेंटेनन्स कॅलरी असतात तुमच्या स्क्रीनवर आलं असेल, आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देईन. त्या हिशोबाने जे तुमची मेंटेनन्स कॅलरी आहे त्याची तुम्हाला 200 कॅलरीज कमी करायचे. त्या तुम्ही एक्स्ट्रा म्हणजे कार्डिओ करून पण एक डेफिसिट क्रिएट करू शकता. आणि त्यासोबत म्हणजे जर तुम्ही स्टेप्स पण एक खूप हेल्प करतं. जसं जर तुम्ही 8000 स्टेप्सपासून स्टार्ट करताय, मग हळूहळू तुम्ही वाढू शकता. वीक बाय वीक 20,000 स्टेप्सपर्यंत जाऊ शकता. हायड्रेशन खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्यांना वाटतं की आता जशी गरमी वाढते फक्त पाणी पिऊन आपली बॉडी हायड्रेट नाही होत. त्यासाठी आपल्याला इलेक्ट्रोलाइट लागतं, सॉल्ट लागतं. त्यासाठी तुम्हाला माहीत असेल की मेडिकलमध्ये ORS भेटतं. ते सगळं पण तुम्ही वापरू शकता जर तुम्हाला डिहायड्रेशन वाटतंय. नेक्स्ट पॉईंट आहे की सप्लिमेंट. ते तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल की वे प्रोटीन आहे, फिश ऑइल हे ते. पण मी बोलेन की तुम्हाला ना तुमचं ब्लड टेस्ट करायला पाहिजे, ज्यात तुम्हाला माहीत पडतं की तुमच्यात काय काय डेफिशियन्सी आहे. त्या हिशोबाने तुम्हाला सप्लिमेंट करायला पाहिजे. पॉईंट येतो की आपली स्ट्रेस, की लय लोक कामाचं हे ते लय टेन्शन घेतात. तर स्ट्रेस फ्री घ्यायचं. एवढं कामामध्ये जे पण आहे स्ट्रेस नाही घ्यायचं, कारण ते पण तुमच्या फॅट लॉसवरती खूप इफेक्ट करतो. म्हणून जर स्ट्रेस कमी करायचं तर तुम्ही सप्लिमेंट पण घेऊ शकता, जसं अश्वगंधा आहे. ठीक आहे. की लय लोक रेस्टला इग्नोर करतात, की बोलतात की वर्कआउट आणि डाएट तर करतात पण त्यांना रिझल्ट भेटत नाही. त्याचा खूप मेन चान्स असतो की ते बरोबर बॉडीला रेस्ट नाही देत. तर तुमच्या बॉडीला मिनिमम 8 आवर्सची तरी रेस्ट पाहिजे असते, म्हणजे प्रॉपर झोपायचं. ठीक आहे.